उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आत्ताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। त्याच्या आधी पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली। खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या। भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या माईकची बॅटरी बंद केली आणि भास्कररावांना नवीन उपरती झाली की काँग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होती। होतीच म्हणाले, ते आहे नाही म्हणाले, तुम्ही बघा, होती म्हणाले। मग त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय आहे। आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही। त्यामुळे 2 तास उशिरा आमच्याकडे पत्र आलं आणि शरद पवार गटाच्या कोणाचीच सही त्याच्यावर नाही आहे। त्यामुळे आता त्याचा काही वेगळा अर्थ मी काही काढणार नाही, पण नाही आहे हे मात्र नक्कीच आहे। खरं तर वडेट्टीवार जे आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले। भास्कररावांनी वेगळा सूर लावला, त्याच्यामुळे तो सूर दुसरीकडे गेला। पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं आहे की 2014 पूर्वीचा विदर्भ आणि 2014 नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा। नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो। 14 पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे, सिंचनाच्या सोयींमध्ये काय बदल घडलेला आहे, रस्त्यांमध्ये काय बदल घडला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल घडला आहे, हे त्यांनी बघावं असं मला वाटतं। खरं तर एकूण आपण जर बघितलं तर कोणावरच आता आमच्या विरोधी पक्षाचा विश्वास उरला नाही। सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, पीठासीन अध्यक्ष, सभापती अशा सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांच्यावर आग पकड करण्याचं काम हे ते करतायत। खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही। किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत, ते आम्ही देतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।